Hi Baba. Hi Ma. Hi Ma. And munch it. Yes, good job. Munch. Baba. Oh, beta. King, king, king. Yeah, good job. Now. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू या चॅनल. हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा. तुमच्या सगळ्यांचं खूप येस बेटा, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर. आय होप तुम्ही सर्व मजेत आहात. आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत. सो मित्रांनो, आज आहे गुरुवारची सकाळ. आता वाजले आहेत सकाळचे 11:30 आणि आमच्या दोघांचंही आवरून झालेलं आहे. आरवनी पण आंघोळ झाली आहे. गुड जॉब. आरवची आणि आमची आंघोळ झाली आहे, सगळं आवरून झालेलं आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे गुरुवारची पूजा आहे, शेवटचा गुरुवार आहे. सो थोडीफार तयारी करते मी आणि तुम्हालाही दाखवते काय काय चाललंय. आरवचा मूड आज थोडासा चांगला दिसतोय, थोडा मस्ती पण करता येतो. आणि हाय बाबा. सो हाय Mama. मम्मा. Hi Baba. हाय बाबा. Hi Ma. हाय मा. Hi Aji. हाय आजी. Hi Ma. हाय मा. मी आणि आज प्रसादाला बनवते गाजरचा हलवा. तर मी रात्री थोडासा अर्धा कुक करून ठेवला होता, तर आता अजून थोडंसं मी त्याच्यात दूध घातलेलं आहे आणि थोडंसं शिजायला ठेवते. तर थोड्या वेळात गाजरचा हलवा पण रेडी होऊन जाईल आणि मग त्याच्यानंतर मी एकदा पूजा बसवेन आणि नंतर मग जेवणाची तयारी करेन. सो जसं की तुम्ही बघितलं, आरव अजूनही सगळ्यांना, आजी आजोबांना, मावशीला सगळ्यांना खूप मिस करतो. म्हणून तो कॅमेरा जसा बघितलं त्याला असं वाटतं व्हिडिओ कॉलवर ते बघतायत मला, म्हणून तो सगळ्यांना हाय करतोय. कास्ट आयरनची कढाई पहिल्यांदाच यूज करत होती मी, तर त्यामुळे मी विचार केला की चला याच्यात काहीतरी गोड पदार्थ करूया. सो मी गाजरचा हलवा करते आणि हलवा आपला तुम्ही बघू शकता की ऑलमोस्ट रेडी होत आलेला आहे. मी त्याच्यानंतर इथे थोडीफार पूजेची तयारी केली आहे. भांडे घासून ठेवले आहेत सगळे आणि मसाले काढून ठेवले, ते पण मला पूर्ण डब्यांमध्ये भरून ठेवायचे आहेत आता. सो बघूया आज काय काय आवडता येईल. आणि तुम्ही बघू शकता, जे इंडियावरून कंटेनर आणले होते त्याच्यात मी चटणी भरून ठेवले दोघांमध्ये आणि खूप सुंदर वाटतंय, एकदम लुक चेंज झालाय. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं बाहेर खूप स्नो पडतंय, जवळपास -9 -10 टेम्परेचर आहे आणि ते कमी होणार आहे या रात्री. तर जवळपास 14:30 पर्यंत होऊन जाईल. तर खूप थंडी आहे बाहेर आणि स्नो पडणारच आहे या पूर्ण वीकेंडमध्ये. सो असा बर्फ इथे आता पडतच राहणार आहे. आता किती जानेवारी चालू आहे, तर फेब्रुवारी मार्च पर्यंत बर्फ पडेल थोडाफार अधूनमधून. आणि ही थंडी अशीच असणार आहे. पण याच्यामुळे कामं थांबत नाहीत, तर कामं करावीच लागतात. सगळ्यांना ऑफिसला जावं लागतं, सुट्टी नसते. तर तुम्ही इमॅजिन करू शकता एवढ्या गार वातावरणात बाहेर जाणं किती कठीण होत असेल. सो मित्रांनो, आधी मी विचार केलेला की आरव जेव्हा झोपेल तेव्हा मी निवांत अशी पूजेची तयारी करेन आणि पूजा बसवेन. पण आरव झोपत नाही आहे सध्या, तर आता मला काही करून पूजेची तयारी सुरू करायची आहे, कारण की उशीर होते, मला जेवण पण बनवायचं आहे. तर चला आधी पूजा बसवून घेऊया. सो पूजेसाठी मी सामग्री काढून ठेवले. इथे फळं ठेवलेली आहेत, पाण्या आहेत आणि इथे सगळे ड्रेस आहेत देवीचे, मुकुट आहे आणि बाकी सगळं सामान आणून ठेवलेलं आहे मी. तांदूळ पण आहेत आणि गडवा पण आणलाय भरून आणि रांगोळी सुद्धा आणलेली आहे. सो चला पूजेची तयारी सुरू करूया.
मार्गशीर्षच्या शेवटच्या गुरुवारची पूजा माझी झालेली आहे, पोथी सुद्धा वाचून झाली आहे माझी. आणि जसं पूजा करायच्या आधी मी इथे ठेवलेला गाजरचा हलवा बनवायला, तोही आपला रेडी झालेला आहे आता. आणि इथे माझा राईस पण करून घेतलाय मी. आणि आरव जोपर्यंत झोपलेला होता तोपर्यंत माझी घाई होती की मी जास्तीत जास्त काम करू शकली पाहिजे. आज मी शेवभाजी करायचा विचार करते, तर शेवभाजी करूया आणि बघूया जर काही ॲडिशनल करता येईल तर मग करूया. बिकॉज मला पण संध्याकाळी कामाला जायचं आहे, सो माझी पण थोडीशी घाई आहे. तर चला मग जेवणाची तयारी सुरू करूया. तर आपण लगेच कांदा परतून घेऊया थोडासा. आपल्याला हा कांदा एकदम मस्तपैकी गोल्डन रंग येईपर्यंत भाजायचा आहे आणि तो ट्रान्सल्युसंट झाला पाहिजे. जेवढा छान भाजला जाईल तेवढीच आपली शेवभाजी एकदम छान होईल. सो तुम्ही बघू शकता आपला कांदा एकदम छान असा लाल भाजून झालेला आहे. सो आता हा रेडी आहे, तर याला काढून घेऊया. सो आता थोडंसं खोबरंसुद्धा भाजून घेऊया याच्यात थोडंसं लाल होईपर्यंत. हलक्या हाताने भाजून आता हे रेडी झाले, तर काढून घेते मी. याच्यातच मी थोड्याशा 2-3 लाल मिरच्या आणि थोडीशी खसखस टाकून घेणार आहे. खसखसला जास्त भाजावं लागत नाही, थोडंसं आपण याला हलक्या हाताने परतून घेऊया आणि हे रेडी होऊन जाईल. तर आपली खसखस पण भाजून झालेली आहे व्यवस्थित. आता मी याला काढून घेते आणि थंड झाल्यावर याचं वाटण करून घेऊया. आज मी थालीमध्ये कढी तर नाही बनवत आहे, पण विचार केला की पटकन दही फोडणी देऊ. मिरची आणि लसूण थोडंसं बारीक घेतला आहे चिरून. कढीपत्ता पण टाकते. आणि याच्यात मस्तपैकी थोडीशी कोथिंबीर टाकते आणि पटकन दही टाकणार आहे. आणि आपल्याला याला जास्तपैकी बॉईल नाही येऊ द्यायचं. या स्टेजला मी आता बंद करणार आहे. बस याच्यात थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला. आणि अशा प्रकारे आपल्या इथे दही फोडणी दिलेलं झालेलं आहे रेडी. आणि मला हे फोडणीचं दही खरंच खूप आवडतं. सो तुम्ही बघू शकता आरवला अजिबात राहत नाहीये, त्याला जायचं आहे बाहेर स्नो मध्ये खेळायला. Mama. येस, यू वॉन्ट टू गो आउट अँड प्ले? Yeah. या, ही वॉन्ट टू गो आउट अँड प्ले इन स्नो. सो मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की मी बॅग अनपॅकिंग केलेली आहे. सो बॅग अनपॅकिंग केल्यानंतर मी सर्व मसाले काढले आणि त्याचा इतका सुंदर सुगंध घरात पसरला आहे तेव्हापासून आणि खूपच छान. आणि आज पण मी शेवभाजीच्या मसाल्यामध्ये आईनी जो बनवलेला काळा मसाला आहे ना तो टाकणार आहे. तर बघूया त्याची चव कशी आहे, कारण की तो फ्रेश आणि आता ताजा बनवलेला होता जेव्हा मी यायच्या आधी. सो फ्रेश मसाल्याची एकदम सुगंध इतका छान येत होता. आता टेस्ट पण बघूया की कसं आहे. आणि मी शेवभाजीमध्ये काही ॲडिशनल गरम मसाले आणि कोणताच मसाला टाकणार नाही आहे, बिकॉज त्याच्यात आईने सगळे गरम मसाले आणि तिखट एकत्र टाकलेलं आहे. आणि तसंही आम्ही जास्त तिखट खात नाही, सो मी तो फक्त काळा मसालाच ॲड करणार आहे आज. सो बघूया त्याची चव कशी लागते. आणि इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आता. सो टोमॅटोची प्युरी न टाकता मी बारीक चिरलेलं टमाटर टाकलेलं आहे आता याच्यामध्ये. सो आपण याच्यामध्ये हळद ॲड करणार आहोत, काश्मीरी लाल मिरची पावडर रंगासाठी एकदम छान. त्याच्यानंतर थोडेसे धने पावडर टाकणार आहे. आणि आपलं जे वाटण होतं ते एकदम छान असं बारीकसं वाटून झालेलं आहे. तर आता ते वाटण टाकूया. सो आता मस्तपैकी तेल सुटेपर्यंत मंद आचेवर या मसाल्याला आपण भाजून घेऊया. आणि याला आता मी झाकण लावून ठेवून देते, तोपर्यंत याला छान तेल सुटेल. आणि नंतर मग आपण याच्यात पाणी ॲड करून शेव टाकूया.
सो तुम्ही बघू शकता मसाल्याला एकदम छान असं तेल सुटलेलं आहे आपल्या. तर या स्टेजला मी 1 चम्मच गरम मसाला जो आईने पाठवला होता तो ॲड करते. थोडंसं अजून पाणी टाकूया. आणि त्याच्यानंतर ॲड करूया चवीनुसार मीठ. आणि आता या तरीला थोडा वेळ कुक होऊ देऊया. त्याला थोडेफार 5 मिनिटांमध्ये ही तरी एकदम छान अशी कुक होऊन जाईल. सो आपली शेवभाजी रेडी होऊन जाईल. तोपर्यंत मी चपात्या करून घेते. सो मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या शेवभाजीचा जो रस्सा आहे तो एकदम छान झालेला आहे आणि खूप सुंदर तरी आली आहे त्याच्यावरती. सर आता याला आपण थोडीशी कोथिंबीर घालूया आणि शेव ॲड करूया. आणि मी आत्ता थोडेफारच शेव ॲड करणार आहे. त्यात आधी खूप सारी कोथिंबीर ॲड करूया. आणि याच्यात आपण हे आता जाड लाल शेव आहेत माझ्याकडे ते ॲड करूया. आणि आपली शेवभाजी ऑलमोस्ट रेडी आहे. Hello, this is ponga. And how you eat it? You put your finger in and munch it. Yes, good job. Munch it. Did you like it? Ow. Can you give me one bite, please? That's enough. Now it's Arav's turn. तर मित्रांनो, मार्गशीर्षच्या गुरुवारच्या वेळेस जसं आपण गाईला इंडियामध्ये नैवेद्य देतो, इथे तशी सोय नसल्यामुळे आम्ही एकच नैवेद्य फक्त देवाला दाखवतो आणि मग त्याच्यानंतर तोच नैवेद्य आम्ही वाटून घरी सर्वजण खातो. तर आजच्या आपल्या उपवासाच्या थालीची मजाच वेगळी आहे, कारण की त्याच्यात विंटर स्पेशल गाजरचा हलवासुद्धा आहे. त्याच्यानंतर अशी झणझणीत अशी मस्त शेवभाजी आहे. आणि तुम्ही बघू शकता की आपली शेवभाजी खूप छान झालेली दिसते. सुंदर तरी आलेले आहे त्याच्यावर आणि खायलाही ती तेवढीच चविष्ट होती. आणि मित्रांनो, तुम्ही सुद्धा गाजरचा हलवा आणि शेवभाजी तुमच्या घरी ट्राय करा आणि कशी झाली ते मला नक्की सांगा. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो, अजूनही बर्फ कंटिन्युअसली पडतच आहे आणि अजून थांबलेलं नाही आहे. आणि सगळीकडे एकदम पांढरं पांढरं शुभ्र झालेलं आहे, पण हे दिसायला खूपच सुंदर दिसतंय. तुम्ही बघू शकता व्ह्यू ही खूप छान वाटतंय. बाहेर सगळं एकदम ब्राईट झालेलं आहे. आणि इथे आहे मी जे आता चालले कामाला. तर मित्रांनो, आम्हाला वाटेतच खूप जास्त ट्रॅफिक मिळालं आणि त्याच्यानंतर मी निर्णय घेतला की पुन्हा घरी जाण्यातच फायदा आहे. सो आम्ही पुन्हा घरी गेलो, कारण की समोर खूप ॲक्सिडेंट्स झाले होते, त्यामुळे खूप वेळ लागणार होता क्लिअर व्हायला. आणि इथे तुम्ही बघू शकता की आरव आणि आरवचे पप्पा इथे स्नो क्लिअर करतायत, म्हणजे येण्या जाण्यासाठी थोडासा रस्ता होईल म्हणून. आणि आरव हा टाईम खूप जास्त एन्जॉय करते, कारण की हा त्याचा पहिला स्नो आहे आणि त्याला खूप मजा येते स्नोमध्ये धावायला, खेळायला आणि तो खूप जास्त एन्जॉय करतोय. तर मित्रांनो, स्नोफॉलच्या दिवशी मी माझा दिवस कसा घालवते हे तुम्हाला जर आवडलं असेल तर या व्हिडिओला खूप लाईक करा, शेअर करा आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. सी यू नेक्स्ट टाइम गाईज. बाय बाय. Yeah, good job. Now